नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसमध्ये। आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये दोन्ही व्यक्ती हे कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्ती आहेत आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी सर्वांनाच एक मोठा धक्का दिला आहे। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे या कथेमधील दोन्ही व्यक्तींची नावं ही काल्पनिक स्वरूपातली वापरण्यात येतात। तर घटना आहे बारामती शहरामधली। अनेक वर्षापासून बारामती न्यायालयात वकिली करणारी एक महिला आपल्या करिअरमध्ये यशाची शिखरं गाठत होती। तिचं आयुष्य सुरळीत सुरू होता आणि भविष्य देखील सुखी संसाराची स्वप्न पाहत होतं। याच काळात बारामती पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत कामानिमित्त वारंवार कोर्टामध्ये त्यांच्या भेटी व्हायला लागल्या। या भेटीतून दोघांची ओळख झाली। सुरुवातीला ती केवळ व्यावसायिक पद्धतीच्या भेटी होत्या, मात्र हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढत गेले आणि संवादातून अक्षदाला सांगण्यात आलं की त्यांचं लग्न झालं असलं तरी पत्नी त्याच्यासोबत राहत नाही आणि तो एकटाच आयुष्य जगतोय। ही माहिती ऐकून तिच्या मनात देखील त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली। दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि नियमित बोलणं, चॅटिंग, व्हॉट्सअप, मेसेजेस सुरू झाला। काळाच्या ओघात ही मैत्री प्रेमात बदलली। गोड बोलून त्या महिलेचा विश्वास त्या व्यक्तीने संपादित केला आणि तिलाही वाटू लागलं की तिच्यासोबत आयुष्यभर राहिल्याने गणेशने लग्नाचं आश्वासन दिला। त्यानंतर दोघे अधिक जवळ आले। एका दिवशी गणेशने अक्षदाला बारामतीतल्या एका लॉजवर बोलावलं। तिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले। त्यानंतर गणेशने वारंवार लग्नाचं आश्वासन देत तिचा विश्वास कायम ठेवला। काही दिवसांनी अक्षदाच्या नातेवाईकांनाही त्याने तिला भेटायला घेऊन गेला आणि लग्नाबाबत चर्चा देखील केली। त्यामुळे अक्षदाला त्याच्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास बसला। नंतर तो तिला एका मंदिरात घेऊन गेला। गळ्यात सोनसाखळी तिच्या गळ्यात घातली आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारल्याचं तिला सांगितलं। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आपल्या काही नातेवाईकांसमोरही तिची पत्नी म्हणूनच त्याने ओळख करून दिली। यानंतर दोघे काही काळ एकत्र राहिले। या काळात त्यांच्यातील संबंध कायम राहिले आणि काही महिन्यानंतर ती महिला गर्भवती राहिली। मात्र गर्भधारणा झाल्यानंतर गणेशच्या वागण्यात अचानक बदल व्हायला लागला। तो तिच्यापासून दूर राहू लागला, तिच्याकडे जाणं टाळू लागला। अखेर 20 डिसेंबर 2025 रोजी तिने एका मुलीला जन्म दिला। मुलगी जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलीला स्वीकारण्यास स्पष्ट पद्धतीने नकार दिला आणि इतकंच नाही तर त्या मुलीचं पितृत्व हे त्याने नाकारलं। तिच्यावरती गंभीर असे आरोप केले। त्यामुळे त्या महिलेला मोठा मानसिक धक्का बसला। आपण फसवले गेलो आहोत याची तिला जाणीव झाली। अखेर 27 जुलै 2026 रोजी त्या महिलेने बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। त्यावेळी या व्यक्तीची बदली पुण्यातल्या खडकी या ठिकाणी झाल्याचं समोर आलं। तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या निंभोरी गावचा असल्याचं माहिती सध्या समोर आलेली आहे। ही माहिती पोलिसांनी समोर केलेली आहे। तर या महिलेच्या तक्रारीवरनं बारामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 81, 351, 3 आणि 318 या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास हे सध्या सुरू आहे। पोलिसाचा तपास करतात। या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे, दोष कुणाचा आहे आणि न्यायालय काय निर्णय देईल हे तपासांती समोर येणार। न्यायालयीन प्रक्रियेनंतरच ते सगळं स्पष्ट होईल। त्यामुळे कुणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवणं या ठिकाणी योग्य ठरणार नाही। ही घटना विश्वास, नातेसंबंध आणि कायद्याचं महत्त्व या सगळ्या गोष्टी अधोरेखित करणारी आहे। त्यामुळे कोणत्याही नात्यात विश्वास ठेवताना योग्य पडताळणी करणं आणि कायदेशीर बाबींची जाणीव ठेवणं हे तितकंच आवश्यक असतं। मंडळी, हे किती आवश्यक असतं तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आणि तुमच्या प्रतिक्रिया या काय आहेत? एकंदरीत हे प्रकरण जर पाहिलं तर या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा। धन्यवाद।